आणि कोथिंबीर निसताय सध्याला कडीपत्ता निसला म्हणा आम्ही आता आम्ही कडीपत्ता निसला हो का काय हे कोथिंबीर निसली ओके कशाला चिवड्याला हे सई इकडे सांग इकडे बघ ना म्हण सई तिकडे ऐक ना सगळ्यांना हॅपी दिवाळी करावं म्हण नीट 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 व्यवस्थित काय काय हॅपी दिवाळी पुसून घ्या आणि सांग सगळ्यांना चिवडा खायला या चिवडा खायला या लाडू खायला या सई आमच्या घरी फराळाचं करायला या आणि फ्लँकीज दे मग बरं तू छान हा आमच्या सईचं बाळ बघितलं कसं बसलंय खुर्ची पाशी कुठं आहे सईचं बाळ कुठं आहे नाही ते का तुझ्या माग आमची सई ना चिवड्याची तयारी करते आता आम्हाला फराळाचं करायचंय तिला सांगते का तू कोथिंबीर निसते म्हणा हो का ओके तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून तर आज मी मस्तपैकी दिवाळीचं फराळ बनवले आणि सगळं काही तुमच्यासोबत शेअर केले तर सकाळी ना थोडीशी तयारी करून ये ना परत सिन्नरला आले कारण दिवाळी म्हटलं का शॉपिंग भरपूर अशी शॉपिंग आणि आपण काही ना काही विसरूनच जातो तर एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या फटाकेही घ्यायचे होते तर म्हटले सकाळी ना गर्दी होण्याच्या आधी आपण जाऊन येऊ तर थोडीशी ना मार्केटमध्ये शॉपिंग केली आता मम्मीकडे आले निघालो पण ही शॉपिंग नाही केलेली आहे तर सईचा आहे ना बड्डे येतोय तर तिथं फोटोशूट करायला चाललंय तर चला वेळ पण झालाय सई कशी दिसते माझी तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुम्हाला काल मी शेअर केली होती तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आणि बाकी सगळे काही चिवडा लाडू करंजी शंकरपाळे सगळं काही घरी करणार आहे तर आज शनिवार आणि आज पूर्ण दिवस मार्केटमध्ये गेला म्हणजे ना जास्त काही काम नव्हते थोडे शिल्लक होते तेवढे काम करायचे होते तर ना पण ट्रॅफिकच खूप जाम तर जिथे जाऊ तिथं गर्दी खूप सारी गर्दी प्रत्येक ठिकाणी वेटिंगला तर सईचं पण आहे ना बड्डे येतोय जवळच आलाय तुम्हाला समजेलच तर त्याचं पण थोडंसं आहे ना प्लॅन करायचं होता तर तोही झालाय आणि फोटोशूट करायचं होतं सईचं पण प्रत्येक ठिकाणी नाही खूप गर्दी तर फोटो पण काही आज काढले नाही तर परत उद्या बोलवले त्यांनी कारण तिथे पण आहे ना दिवाळीचं फोटोशूटचं चालू आहे फोटोशूटच्या इथं पण खूप सारी गर्दी आहे काय बराच वेळ झाला पण म्हटले जाऊ द्या आपल्याला घरी जाऊन ना फराळ बनवायचंय तुमच्यासोबतही शेअर करायचंय तर म्हटले चला खूप वेळ झालाय 5 वाजले आणि मला अजून 4 पदार्थ करायचे तर आता पहिले मी लाडू पासून सुरुवात करते तर पहिले लाडू करू नंतर बघूच व्हिडिओ मध्ये चला तर आज ना सगळ्यात पहिले मी ना रव्याचे लाडू केले आणि रव्याचे लाडू येण्यासाठी मी पहिले कढईमध्ये थोडंसं साजूक तूप टाकून त्यामध्ये मस्तपैकी रवा आहे ना थोडासा आहे ना रंग चेंज होईपर्यंत मस्त परतून दिला तर आपल्याला आहे ना जास्त काही परतायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता तर पहिल्या कलरमध्ये आणि आत्ताच्या कलरमध्ये फरक आहे तर ह्या कलरपर्यंत येऊ द्यायचा त्यानंतर त्यामध्ये ना पिठी साखर टाकायची तर मी ना 4 वाट्या आहे ना रवा घेतला तर 1 वाटी पिठी साखर टाकलेली आहे आणि तेही मस्त सगळं ना मिक्स केलं तर त्यामध्ये ना 1 वाटी पिठी साखर टाकल्यानंतर थोडेसे ना वेलदोड्याची ना मी साखरेमध्ये ना दळून ठेवलेली होती तर त्याच्यात ना स्वाद येण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि वेलदोड्याची पूड टाकली आणि त्यानंतर तेही सगळं काही मिक्स केलं आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं गार होऊ दिलं जास्त गार होऊ पण द्यायचं नाही आहे आणि त्यानंतर एक मिक्सरला ना एक आहे ना
थोडंसं फिरवून घेतलं, थोडी पेस्ट केली म्हणजे जास्त ना रवा आपला जाड रवा असतो ना थोडासा बारीक झाला, तर असा दळून घेतल्यानंतर तो लाडू ना खाण्याची मजाच एक वेगळी असते. खूप छान असे माझे झाले. तर रव्याचे लाडू करण्यासाठी ना मी मिक्सरला एक पेस्ट करून घेतली. त्यानंतर परत ना त्या मिश्रणामध्ये आपले 2 चमचे ना साजूक तूप टाकलं. आपल्याला जे 1 वाटी तूप घेतो ना ते काही डायरेक्ट टाकायचं नाही आहे, तर थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर मस्तपैकी ना लाडू बांधायला पण आहे ना काही त्रास झाला नाही इतक्यात आणि एकदम मस्त झाले. तर आता मस्तपैकी ना लाडू तयार झाले आणि थोडा पसारा दिसतोय किचनवर, इग्नोर प्लीज, कारण आता खूप आहे ना घाई गडबड होते, कारण एकाच दिवशी सगळ्या काही वस्तू करायच्या आहे. तरी पण ना करंजा आता नंतर करणार आहे, कारण त्याचं सारण एक दिवस रात्रभर ठेवावं लागतं, फक्त आज सारण तयार करणार आहे. तर आता माझे लाडू मस्त तयार झाले, खूपच मस्त झाले. आणि आता आहे ना आम्ही ना शंकरपाळी करतोय, तर गोड शंकरपाळी. तर चला गोड शंकरपाळीसाठी काय घेतलं कसं घेतलं सांगते. तर मैदाही मी ना अर्धा किलो घेतला आहे आणि त्यासाठी ना ज्या आपण आहे ना वाटीने मोजले असते ना तेवढी वाटी भर आहे ना आपण साजूक तूप घेतलं आहे आणि त्या थोडासा रवा. तर आपला आहे ना पोहे नाश्त्याचा चम्मच असतो ना तो 1 चम्मच मी रवा घेतलेला आहे, तो मस्त आहे ना तो तुपामध्ये ना परतो दिला. तर तुम्हीही बघितलं व्हिडिओमध्ये. आणि त्या मैद्यामध्ये टाकलं आणि तर आई आता आहे ना मस्तपैकी शंकरपाळ्याचं पीठ मळत आहे. तर त्यांनी थोडंसं ना चवेपुरतं मीठ आणि त्यामध्ये ना तो रवा आणि 1 वाटी पिठी साखर टाकल्यानंतर सगळं काही मिश्रण आहे ना एकत्र केलं. आणि आपण जे साजूक तूप घेतो ना ते ना गरम केलं तर जास्त काही गरम करायचं नाही आहे, थोडंसं ना आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे. आणि ते सगळं काही ना आपल्या शंकरपाळ्याच्या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे आणि सगळं पीठ आहे ना आपल्याला मस्तपैकी एकत्र करायचं आहे. तर आणि जास्त आपल्याला आहे ना प्लेन करायचं नाही शंकरपाळ्याचं पीठ, तर पोळ्यांसारखं प्लेन केल्यानंतर आहे ना त्याची पूड पडत नाही. तर थोडंसं आहे ना असं अठरबठर म्हणजे ओबडधोबडच पीठ ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ भिजू द्यायचे. तर चला व्हिडिओमध्ये बघा माझे शंकरपाळे कसे झाले. तर मस्तपैकी ना शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलं, तर ते 10-15 मिनिटं ना भिजू द्यायचं असतं. तर तोपर्यंत म्हटले तर आपल्याला भरपूर अशा वस्तू करायच्या आहेत. तर सारण आहे ना तर करंज्यांचं सारण तयार करायचं होतं आणि करंज्या आज काही करायच्या नव्हत्या, कारण एक दिवस आपल्याला रात्रभर करंज्यांचं सारण ठेवावं लागतं, मस्त तो रवा फुलतो. तर साजूक तुपामध्ये ना जसे आपण लाडूचा रवा आहे ना भाजला ना त्याचप्रमाणे आपण आहे ना करंज्याचाही रवा आहे ना साजूक तूप टाकून आहे ना मीडियम गॅसवर रवा भाजायचा. आणि तर मी एका साईडला लगेच आहे ना जेवणाची तयारीही करते, कारण आहे ना वेळ पण झालेला होता. तर मस्तपैकी ना गरमागरम मसाले भात आणि तव्यावर तिकडे ना हरभरे करत होते, तर मस्त फुटाणे. तर जास्त आहे ना खूप साऱ्या वस्तू करायच्या होत्या, त्यामुळे ना फक्त मसाले भात केला. तर भातही टाकला गेला, तर फक्त मसाले भात. आणि त्यानंतर आहे ना आपलं गोड शंकराचं पीठ तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मस्तपैकी तयार झाले. आणि आता परत आई आहे ना तिखट शंकरपाळी. तर कारण तिखट शंकरपाळी पण घरात सगळ्यांना आवडतात आणि सईच्या पप्पांना गोड शंकरपाळी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी मस्तपैकी तिखट शंकरपाळी तयार करायचे. तर आई आहे ना त्याचंही पीठ तयार करताय. तर आमचे लाडू झाले आणि शंकरपाळ्याचं पीठही मळून ठेवलेले आहे. तर खारे शंकरपाळे आणि गोड शंकरपाळे दोन्ही करायचे. आणि आता आई आहे ना तर मी रवा भाजून दिला आहे. तर आता आहे ना करंजीची सारण करून ठेवतो आणि उद्या सकाळी ना करंजी करणार आहे, कारण हे ना 1 दिवस ठेवायचं असतं, म्हणजे ते मस्त फुलतं. असं करंजाचं पीठ आहे ना ते सारण मस्त फुलतं, मग एकदम सॉफ्ट आणि एकदम छान अशी करंजी होते तयार.
तर आई आता ते मळत आहे आणि त्याला थोडंसं आहे ना पाणी लावून ठेवते. तर पाणी लावले साराने एकदम असं आहे ना मऊ आणि त्याची करंजी एकदम खुसखुशीत लागते. तर म्हणजे साराने ना रवा भाजून घेतला, त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर ऍड केली आणि गरम म्हणजे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि बघू शकता तर ह्या प्रकारे करते आहे. आणि हे सारण आहे ना तर पिठामध्ये आहे ना तर हे सारण आहे ना मस्त आहे ना झाकून ठेवायचं रात्रभर, ते सकाळी मस्त फुलेल. आणि त्यासाठी ना मी खोबरं आहे ना असं आहे ना थोडंसं आहे ना तुपामध्ये ना मस्तपैकी परतून दिले आणि याची ना मी आता बारीक आहे ना मिक्सरला पेस्ट करणार आहे. आणि करंजीमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. तर हे काय बाकीचं आहे ना खोबरं ड्रायफ्रुट्स ते उद्या सकाळी ना त्यामध्ये ऍड करू. आणि कशा होतील करंज्या तर उद्या बघा व्हिडिओमध्ये. आणि आमच्यासाठी मस्तपैकी मसाला भातही टाकलाय, तर खूप सारी धावपळ आहे. तर चला आता शंकरपाळ्याची तयारी करतो. तर पीठ मस्त तयार झालेले आहे, तुम्हाला दाखवून देते. काय थोडं पाणी टाकून घेतलं का तळण्यासाठी ना वेळच लागतो. आणि मस्तपैकी लाडू झाले आणि खूप वेळ बाहेर होते. आता थोडंच केले कारण जास्त काही कोणी खात नाही. डब्यामध्ये भरून ठेवते. खूप मस्त झालेला आहे लाडू आपला. आई बा किती छान झाली. लाडूचा डबा पॅक झाला. तर एकाच व्हिडिओमध्ये ना सगळे काही रेसिपींचे मी डिटेलमध्ये नाही टाकू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर मी तुम्हाला सांगते. तर मैद्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट, थोडंसं ओवा, जिरे, चवेपुरतं मीठ टाकून ना मस्तपैकी ना मैदा मिक्स करून घेतला. मस्तपैकी पिठेनं तयार केलं आणि त्यानंतर आपले शंकरपाळ्याप्रमाणेच ना मस्तपैकी लाटून घेतले आणि कापले शंकरपाळ्याच्या आकारामध्ये आणि मस्तपैकी ना मिडियम गॅस मस्त पैकी तळून घेतले. तर खूपच मस्त असे कुरकुरीत आहे ना असं मधले बुकेसाठी आणि एकदम छान असे ना आपले तिखट शंकरपाळे तयार झाले.
तर मस्त आपले गोड शंकरपाळे, तिखट शंकरपाळे, रवा लाडू, करंजीचं सारण तयार झाले. आणि आता राहिलेला म्हणजे चिवडा. तर सगळ्यांचा आवडतेचा चिवडा, कारण तो एकदम असा मधली भुकेसाठी, आणि सगळे शेव चिवडा सगळ्यांना आवडतो गोड पदार्थांपेक्षा. तर चला, तर आता शेवट म्हणजे चिवडा करतोय, आणि कसा करतोय काय करतोय सगळं काही तुम्हाला मी शेअर केले. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता आहे ना मस्तपैकी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ना सगळ्या काही वस्तू ना चिवड्यामध्ये मिक्स केल्या आहे. आणि हा मक्याचा, तर मका पोहे म्हणून ना पॅकेट भेटतं, तर ते पण तळलेले आहे. आता त्यामध्ये ना ऍड करून देऊ आपण. तर सगळं काय आहे ना मिक्स करून घ्यायचं, आणि खूपच मस्त असा आपला मस्तपैकी चिवडा तयार. तर आहे ना मस्तपैकी आपला चिवडा तयार झालाय, आणि खारे शंकरपाळे, गोड शंकरपाळे एकदम मस्त झाले. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि काय केलं का खूप सारा आहे ना किचन मध्ये पसारा होऊन जातो. तर आता सगळं काय क्लीन करते. आता वेळ पण झालाय, तर किती वाजले आता 10:30 वाजले. तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.